जायकवाडी धरणाच्या कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि असं असतानाच शेतकरी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद होताना दिसतात। वरखेडवरून वाडीला जाणाऱ्या कालव्याचं पाणी बंद केलेलं पाथरीचे माजी आमदार यांचा मुलगा गोविंद वडीकर आणि कालवा निरीक्षक कृष्णा आकात यांच्यामध्ये फोनवरून वाद झाला आणि यावेळी गोविंद वडीकर यानं कालवा निरीक्षक कृष्णा आकात यांना धमकी दिली। ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत्या। आकात साहेब आहेत का? हो 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 मी माजी आमदार वडीकर साहेबाचा मुलगा बोलतो पा संभाजीनगरहून। बोला ना। ते तुम्ही ते 54 चारीचं पाणी बंद केलं, आमचे ऊस आहे ना खाली तिकडे 10-12 एकर जळून चाललं। त्याचा विषय कसा माहितीये का 54 चारीचा, की ती चारी नेहमी चालू असल्यामुळं अधीक्षक अभियंता यांच्या आदेशानं सगळ्या चाऱ्यात मुरुम टाकलेला आपण। तुमच्या खूप कंप्लेंट आहेत आकात साहेब, तुम्ही 4-5 वर्षापासून तिथं येत ना, तुमच्या खूप कंप्लेंट आहेत। मी आमदाराचा मुलगा आहे, काय अडचण नाही। ऐका तुम्ही कॉर्पोरेशन कराल, तुम्ही ऊस लोकांचे जळू नका। मी आता 50 पोर आता उद्या सकाळी येणार आहे तिथं, मी तिथं आल्यावर माझ्याकडे रिव्हॉल्वर असतो। तू फक्त सकाळी चालू करू नको, मग तुला दाखवतो तिथं येऊन। साहेब तुमचं बोलणं तुला औरंगाबादून सस्पेंड करील तुला, साहेब करा। चॅलेंज आहे माझं, चॅलेंज आहे तुला। बिंदास असे 4 आमदार खिशात घेऊन खेळतो। राजेश दादा 1 मिनिटात फोन करून 1 मिनिटात उचलता। बोला गोविंदराव। अडचण नाही। शेतकऱ्यांसाठी मी बोललो त्यांना, 1 महिन्यापासून त्यानं पाणी सोडलं नाही कॅनॉलला। ऊस लोकांचे जळत होते, बरेचसे शेतकऱ्यांचे मला फोन आले, भेटले लोक किंवा पाणी बंद करावं। त्यानं कॅनॉलमध्ये मुरुम टाकून कॅनॉल बंद केले। मी म्हणलं आपल्याकडे लेखी आदेश आहेत का वरिष्ठांचे? नाही। मी म्हणलं आपण भेटा त्यांना। मी त्यांच्याशी बोललो, आरोगन्सी खूप वाढली होती। तो शासनाचं खूप नुकसान करतो, तो मुरुम विकतो, दारू पिऊन तिथं पाणीपट्टी वसूल मधून गव्हर्नमेंटला न भरता तो त्याच्यातून दारू पितो। अनेक प्रॉब्लेम्स त्याचे, खूप कंप्लेंट्स आहेत त्याच्या। आणि मग नंतर मला त्यानं रात्री माफी पण मागितली। त्याचा रात्री मला कॉलही आला, सर मी तुमचाच आहे, मी माफी मागतो।